नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय की पुणे मंडळाची जी लॉटरी निघालेली आहे 4,465 घरांची. त्यातल्या आपण स्कीम बघत आहोत, ज्या ठिकाणी मॅक्झिमम घरं अवेलेबल आहेत. त्या ठिकाणची आपण स्कीम बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरिया पुनावळेच्या 1 BHK आणि 2 BHKची जी स्कीम आहे 935A, 935B अशा 2 स्कीम आहेत. जे की एक स्कीम जी आहे 1 BHK साठी आहे आणि दुसरी स्कीम आहे 2 BHK साठी. आता ह्यामध्ये जर बघितलं आपण तर 1 BHK 132 दिलेले आहे आणि 2 BHK 12 दिलेले आहेत फक्त. ओके, तर याची प्राईज आहे 1 BHK साठी 23,96,000 ते 25,95,000 आणि 2 BHKची प्राईज आहे 27,00,000 ते 27,49,000 अशी याची 2 BHKची प्राईज आहे. याचं कार्पेट एरिया जर आपण बघितला तर 1 BHK साठी थोडंसं 2 टाईपचा कार्पेट एरिया आहे. 375 ते 450च्या आसपास याचा कार्पेट एरिया दिलेला आहे 1 BHK साठी आणि 2 BHKचा जो कार्पेट एरिया आहे जवळपास 500 जे स्क्वेअर फीट आहेत त्याच्या आसपास याचा कार्पेट एरिया आहे. आपण जर बघितलं तर 1 BHK हे जवळपास सगळ्याच रिझर्वेशन कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत, बट 2 BHK हे लिमिटेड रिझर्वेशन कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत आणि जनरलसाठी 6 आहेत. बाकी इतर कॅटेगरीमध्ये एक जे फ्लॅट आहे किंवा सदनिका आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता म्हाडावर ज्याचं जर डिटेल्स आपण बघितलं तर 1 BHK आणि 2 BHKचे आपण जी बेसिक माहिती दिलेली आहे ती आपण चेक केली. आता ह्याच्यामध्ये जे प्लॅन आपण जर बघितलं तर प्लॅन दिलेला आहे किंवा लोकेशन कुठेतरी गायब आहे, बट गुगलवर ते लोकेशन आहे ते आपण चेक करूया. लोकेशन जे आहे पुनावळेमध्ये, ह्या ठिकाणी हे GK आरिया म्हणून जी बिल्डिंग आहे, ही जी स्ट्रीट बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग आहे या प्रोजेक्टची. या ठिकाणी आपण बघू शकता आरिया म्हणून आपल्याला गुगलवर जे फोटो अवेलेबल आहेत त्यामध्ये दिसते. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड जो आहे त्या रोडला लागूनच ही बिल्डिंग आहे. या ठिकाणी जुडिओ वगैरे काहीतरी दिसते. ह्या बाजूला सुद्धा एक मोठीशी टाउनशिप आहे. महत्त्वाचं आहे की हा पुनावळीतला जो पुनावळीमधून जाणारा मुंबई बेंगलोर हायवे आहे किंवा मुंबई हायवे आहे त्याच्या बाजूला अगदी एक 200-300 मीटरवरच ही बिल्डिंग आहे. ओके, पुनावळे मधला हा पार्ट आहे किंवा आजूबाजूला जर आपण बघितलं तातबडी असेल इकडे ह्या बाजूला जो हा रोड जातोय हा आपल्याला जर बघितलं तर पुनावळे हाय स्ट्रीट आणि पुनावळे रोड जो की कनेक्ट होतोय काळेवाडी मेन रोडला औंध BRT राबेत रोड जो आहे त्या रोडला. पुनावळीतलं लोकेशन आहे जे की रेसिडेन्शियलसाठी पुनावळे सध्या चांगल्या रेट त्या ठिकाणी आहे. रेसिडेन्शियलसाठी प्रेफरन्स त्या लोकेशनसाठी आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तर हे आहे याचं लोकेशन. ह्यानंतर आपण बघणार आहोत की महारेराला काय डिटेल्स आहे. महारेरा जर आपण बघितला ह्या ठिकाणी जे हे स्ट्रक्चर दिलेलं हाय लेवलचा जो मॅप दिलेला आहे तो जर आपण बघितला तर बाजूला हे लोकेशन आहे आरियाचं. बाजूला जर बघितलं तर रावेत, अकोडी, वाकड, हिंजेवाडी असे कनेक्टिव्हिटी मेजर जे लोकेशन आहेत लोकॅलिटी आहे त्यांची कनेक्टिव्हिटी आहे. जवळपास जर बघितलं तर DMart या ठिकाणी दाखवलेलं आहे. अकोडीचं स्टेशन एक दाखवलं, सेंट मॅरी स्कूल या ठिकाणी एक स्कूल दाखवलेलं आहे. सिटी प्राईड स्कूल आहे. स्कूल बऱ्यापैकी हायलाईट केलेलं आहे, ते तुम्हाला मॅपमध्ये सुद्धा दिसत असतील. ओके, डिकॅथलॉन, जिंजर, पुणे, वाकडचा एरियासुद्धा जवळ आहे. बेंगलोर हायवे आहे त्याच्यामुळे. ओके, तर अशा पद्धतीचं ह्याचं जे ओव्हरव्ह्यू आहे मॅपचा तो आहे. रेरा जर आपण बघितलं तर रेराला हा प्रोजेक्ट रजिस्टर आहे 2025 साली. ह्याचा जर तुम्हाला रेरा नंबर पाहिजे असेल तर तो या ठिकाणी हायलाईट केलेला आहे किंवा कमेंटमध्ये मेन्शन करा, तो शेअर केला जाईल. ओके, ह्याचं कम्प्लिशन जे आहे 31/12/2029ला हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतोय. ओके, तर जवळपास अजून 3 वर्षाचा कालावधी कमीत कमी ह्या प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी आहे. त्यानंतर लिटिगेशन, ह्या प्रोजेक्टवर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. 4 बिल्डिंग या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या प्रोजेक्टच्या अंडर, बट म्हाडासाठी जी आहेत A आणि B बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ह्याच्यामध्ये बिल्डिंगचे जर आपण फ्लोअर बघितले तर 17, 16 आणि 2 असे रेसिडेन्शियल फ्लोअर दिलेले आहेत. सँक्शन फ्लोअर जे आहेत ते. ओके, पार्किंगसुद्धा या ठिकाणी अवेलेबल दिलेलं आहे. A बिल्डिंगला जवळपास आपण जर बघितलं तर 4 व्हीलर 66 पार्किंग आहेत आणि 2 व्हीलर 149 पार्किंग आहे. टोटल 215 पार्किंग आहेत 4 व्हीलर प्लस 2 व्हीलर. B जी बिल्डिंग आहे त्यामध्ये सुद्धा ओपन स्पेस 2 व्हीलर 28 आहे, कबड 160 आहे आणि 182 जे आहेत ते
फोर व्हीलरच्या पार्किंग दिलेल्या आहेत. जवळपास 370 टोटल पार्किंग आहेत फोर व्हीलर प्लस टू व्हीलर. आता हे CET बिल्डिंगचं आपण बघत नाही आहे, कारण ॲक्च्युली ज्या बिल्डिंग आहेत म्हाडासाठीच्या ज्या विंग आहेत त्या A-B आहे. आता जर आपल्याला फ्लोअर प्लॅन बघायचं म्हटलं तर आपण फ्लोअर प्लॅन नाही, जो लेआउट आहे बिल्डिंगचा लेआउट आहे तो अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी क्लिअरली जर आपण बघितलं तर हा जो रोड आहे त्या रोडला लागून आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी A बिल्डिंग आहे. ह्यामध्ये जर मग मेन्शन केलेलं आहे विथ म्हाडा, A बिल्डिंग विथ म्हाडा आणि B बिल्डिंग विथ म्हाडा असे 2 बिल्डिंग आहे, ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट आहेत. 2 बेसमेंट. B बिल्डिंगमध्ये जर बघितलं तर 2 बेसमेंट आहेत आणि ग्राउंड फ्लोअर प्लस 16 फ्लोअर असे आहेत, ज्यामध्ये 188 नंबर ऑफ फ्लॅट आहेत. आणि A बिल्डिंगमध्ये जर बघितलं तर सेमच आहे, ही 17 फ्लोअरची बिल्डिंग आहे की 132 या ठिकाणी सुद्धा आहेत. आता जर आपण बघितलं याचं डिटेल्स, पार्किंगच्या डिटेल्स तर आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटतील पार्किंग स्टेटमेंटमध्ये. A बिल्डिंग म्हाडा पार्किंग, B बिल्डिंग म्हाडा पार्किंग. तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं 132 A बिल्डिंगमध्ये टोटल टेनमेंट्स आहे. 40 ते 80 स्क्वेअर फुटाच्या जे 2 फ्लॅट आहे त्यांच्या म्हणून एक पार्किंग दिलेली असते. कार पार्किंग ह्या UDCPR रूलनुसार दिलेले आहे. तर 66 जे आहेत 132 फ्लॅटसाठी 66 कार पार्किंग उपलब्ध आहेत आणि 132 टू व्हीलर पार्किंग A बिल्डिंगमध्ये दिले आहेत. आता B बिल्डिंगमध्ये जर आपण बघितलं तर 12 टेनमेंट्स आहे म्हाडासाठी. आपण हे जे म्हाडाच्या जे ॲडव्हर्टाईज असेल ह्यामध्ये जरी बघितलं 132 म्हणजे पूर्ण A बिल्डिंग जी आहे ती 1 BHKची आहे. 132 फ्लॅट त्या ठिकाणी आहे आणि 12 जे फ्लॅट आहेत ते B बिल्डिंगमध्ये आहेत, जे 2 BHK आहे. आणि यामध्ये जो मेन ऑब्झर्वेशन म्हणजे की 1 BHK जे आहे ती पूर्ण बिल्डिंग एक सेपरेट बिल्डिंग आहे म्हाडाची, खाली कमर्शियल आहे. आणि B बिल्डिंग जी आहे ती म्हाडा बिल्डिंग जरी मेन्शन केलेलं आहे तर 12च फ्लॅट आहे त्या ठिकाणी म्हाडासाठी आणि बाकीचे जे आहेत ते प्रायव्हेट फ्लॅट त्या ठिकाणी आहे. आपल्याला ते ह्या ठिकाणी सुद्धा बघायला भेटतील. आता ह्या 12साठी सुद्धा 6 पार्किंग अवेलेबल आहे आणि 12 टू व्हीलर म्हणजे टोटल A-Bच्या म्हाडासाठी 72 पार्किंग आहे कार पार्किंग आणि 144 स्कूटर पार्किंग आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं पार्किंग आहे. आपण जर बघितलं जे स्टेटमेंट आहे ह्यामध्ये ही जी A बिल्डिंग आहे जवळपास कमर्शियल काही एरिया दिलेला आहे आणि जो बाकीचा एरिया आहे तो म्हाडाचा एरिया आहे. आणि जी B बिल्डिंग आहे त्यामध्ये म्हाडासाठी फक्त 12 फ्लॅट आहे जे की 2 BHK आहेत. ओके, तर ह्या डिटेल्स आहे. त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या आपल्या पेजवर आपल्याला दिसणार आहे. या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी सुद्धा A+B म्हाडा बिल्डिंग जे की 1 ते 17 फ्लोअर जे आहेत 132 सगळेचे सगळे म्हाडाचे आहेत. आणि B बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअर जो आहे फक्त फर्स्ट फ्लोअर हा म्हाडासाठी आहे. 12 त्या ठिकाणी फ्लॅट आहेत 2 BHKचे. ओके, तर लक्षात ठेवा 1 BHK हे A बिल्डिंगमध्ये आहे, B बिल्डिंगमध्ये 2 BHK आहे जे की 12च आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे आणि ते कॉमन बिल्डिंगमध्ये आहे. बट A बिल्डिंग जी आहे ती सेपरेट बिल्डिंग आहे. ओके, त्यानंतर जर आपण बघायचं म्हटलं की याचा जो फ्लोअरचा प्लॅन कशा पद्धतीनं आहे, हा जो प्लॅन आहे हा जर आपण बघितलं तर B बिल्डिंगचा प्लॅन आहे. हा 2 BHKचे प्लॅन आहेत. 2 BHKच्या प्लॅनमध्ये 2 BHKचा प्लॅन आहे, B बिल्डिंग आहे आणि हा जो आहे तो आहे फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअरवर 2 BHKचा प्लॅन आहे. पूर्ण जे आहेत 12 फर्स्ट फ्लोअरला आहे त्यातला आपण एखादा 2 BHKचा प्लॅन बघूया. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1, 2, 3 मे बी ह्या बाजूला सुद्धा मोठी बिल्डिंग आहे, त्यामुळे लिफ्ट ज्या दिलेल्या आहेत 2, 3, 4 म्हणजे 1 नंबरची सुद्धा लिफ्ट आहे. या बाजूला एक लिफ्ट आहे. 4 लिफ्ट आहे बिल्डिंगमध्ये. आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक प्लॅन आपण बघूया 2 BHKसाठीचा. लिव्हिंग डायनिंग दिलेलं आहे. एक मोठीशी बाल्कनी, ओपन बाल्कनी आहे. या बाजूला किचन आहे. किचनला सुद्धा एक ड्राय एरिया म्हणून दिलेला आहे. बेडरूम आहे, इनक्लोज बाल्कनी दिलेलं आहे. या ठिकाणी थोडासा एरिया जो आपण कबोर्ड किंवा कशासाठी तरी यूज करू शकतो. आणि ह्या बाजूला जो आहे टॉयलेट दिलेलं आहे कॉमनचं. बाजूला बेडरूम आहे एक. ह्या बाजूला मास्टर बेडरूम आहे आणि त्याला एक अटॅच टॉयलेट आहे. असा 2 BHKचा प्लॅन आहे. छान प्लॅन आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर 1 BHKचा जो प्लॅन आहे तो आपण जर बघितलं तर फ्रंटवाली बिल्डिंग आहे जी A बिल्डिंग म्हणत होतो आपण, ती बिल्डिंग आहे. त्यात काही कमर्शियल आहे, शॉप्स आपण बघितले तर. आणि बाकी पूर्ण बिल्डिंगमध्ये जे आहेत म्हाडाचे फ्लॅट आहेत. 1 BHK जर आपण बघायचं म्हटलं एक प्लॅन तर ह्या ठिकाणी लिव्हिंग आहे,
ओके. ओपन बाल्कनी दिलेली आहे तिलासुद्धा 1 BHKच्या लिव्हिंगला. ह्या बाजूला किचन आहे. किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी आहे. एक टॉयलेट आहे, बेडरूम आहे. अशा पद्धतीने चांगला 1 BHKचासुद्धा प्लॅन बऱ्यापैकी चांगला आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की तुम्ही चेक करू शकता. आणि याचं जर मार्केट बघितलं पुनावळेचं मार्केट जो रेट आहे सध्या बऱ्यापैकी रेसिडेन्शियलसाठी चांगलं ग्रोईंग आहे. 7,500च्या आसपास स्क्वेअर फूटचा रेट आहे. तुम्ही तुमचा जो काही कार्पेट एरिया जो त्या स्क्वेअर मीटर टू स्क्वेअर फूट करून त्याला इंटू तुम्ही करू शकता ॲव्हरेज रेट. किंवा हे जरी 99 एकर्सवर असेल तरी रिॲलिटीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. आजूबाजूचे प्रोजेक्ट असतील त्यांची जी काही मार्केट व्हॅल्यू आहे तीसुद्धा तुम्ही म्हाडाच्या फ्लॅटसोबत किंवा म्हाडाच्या प्राईससोबत कम्पेअर करू शकता. बट जे फ्लॅट आहेत किंवा जे सदनिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत बऱ्यापैकी म्हाडाच्या अफोर्डेबल प्राईसमध्येच आहेत. बट बाकी प्लॅन असेल किंवा इतरही गोष्टी तुम्हाला जर काही कन्फ्युजिंग वाटत असेल किंवा डाऊट वाटत असेल तर तुम्ही स्वतःही त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करू शकता. आणि ॲप्लिकेशन करताना नक्की ह्याची तुम्हाला हेल्प होईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जे तुमचे कोणी फ्रेंड असतील, फॅमिली मेंबर असतील, जर ते कोणी म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर नक्की व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.